नाचो 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 सारे क्रिकेट वाली बीट पे। गेंद आई बल्ला घुमा, गेंद आई बल्ला घुमा, मारा छक्का। सर्व खेळाडू आपल्या सर्वांना निजामपूर प्रीमियर लीग कोर कमिटीच्या वतीनं प्रेमपूर्वक आदरपूर्वक MPL माई नमस्कार। मित्रांनो, निजामपूर प्रीमियर लीगच्या या क्रिकेटचा एक भव्य सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर गेली कित्येक दशक एक वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपण अनुभवत होतो आणि या निजामपूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून दर्जेदार क्रिकेट प्रेमींना आणि खेळाडूंना सुद्धा अनुभवता यावं या हेतूनं एक चांगल्या पद्धतीने निजामपूर प्रीमियर लीगची स्थापना झाली आणि त्याद्वारे आज आपण या ठिकाणी एक दर्जेदार क्रिकेटचे सामने गेली 2 वर्ष हे दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वात सुद्धा इतक्याच चांगल्या पद्धतीचे क्रिकेटचे सामने अनुभवत आहोत। आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं निजामपूर प्रीमियर लीगच्या कोर कमिटीच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि हा क्रिकेटचा 4 दिवसीय महासोहळा, क्रिकेटचा एक अवर्णीय सोहळा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याचा प्रारंभ आज या ठिकाणी होतोय। धन्यवाद। धन्यवाद परेकर साहेब। यानंतर मी आपल्या सर्वांचे लाडके आमदार पनवेल विधानसभेचे सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अमूल्य मार्गदर्शन करायचंय। निजामपूर प्रीमियम लीगच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज या व्यासपीठावरती उपस्थित असणारे मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीणजी दरेकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय माणिकराव जगताप साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य, उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी, उपस्थित राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सर्व सन्माननीय सहकारी, या निजामपूर प्रीमियर लीग मध्ये भाग घेणारे सर्व या माणगाव तालुक्यातील या संपूर्ण सर्व शेजारच्या सर्व तालुक्यांमध्ये सर्व या ठिकाणी निष्णात खेळाडू आणि या ठिकाणी उपस्थित असणारे या सर्व क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित असणारे सर्व क्रीडारसिक, उपस्थित सर्व भगिनी आणि भजन, सगळ्यात आधी मी आपणा सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो की आज या निजामपूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट खेळ या मैदानावरती दाखवला जाणार आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जे जे खेळाडू इथे सहभागी होत आहेत त्यांचा उत्साह किंवा त्यांची जी सर्व तयारी आहे ती सर्व पाहता ही स्पर्धा निश्चितपणानं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही याबाबत माझ्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीची शंका नाही। टेनिसचं क्रिकेट हे तसं आपल्या सगळीकडे वेळ लावणार आहे। रस्त्यावरून जाताना एखाद्या गावामध्ये टेनिस चाललंय आणि एखादा बॉल टाकला जातोय, उत्कंठा रोखून आपण त्या बॉलवरती काय होणार हे पाहिल्याशिवाय आपली गाडी पुढे जात नाही। ही परिस्थिती आपल्यापैकी प्रत्येकाची आहे, कारण क्रिकेट हा आपला तसा एका अर्थानं श्वास बनलेला आहे आणि त्यामुळे या क्रिकेट खेळाविषयी असलेलं आकर्षण आणि त्याच्यातून गल्लोगल्ली किंवा गावोगावी होणाऱ्या स्पर्धा याच्या तुलनेमध्ये या स्पर्धेला आपण देत असलेलं भव्य रूप पाहता निश्चितच या खेळाकडे अधिकाधिक लोक आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाहीत। या स्पर्धेच्या माध्यमातून गावागावात मधल्या आमच्या भूतपूर्व क्रीडापटूंना, क्रिकेटपटूंना एक चांगली संधी या ठिकाणी या निमित्तानं मिळते आणि या संधीचं सोनं करून दाखवण्यासाठी आपण सगळेजण निश्चितपणानं आतुरलेले आहात। इथे ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय किंवा स्पर्धेच्या आयोजनाच्या बाबतीमध्ये कोणत्याही पद्धतीची कसर ही आपण सोडलेली नाहीये। शक्य तितका आधुनिक चेहरा देत या क्रिकेटला जे काही आपल्याला आकर्षण याच्या मागे आहे ते तसंच्या तसं राहील यासाठी जे प्रयत्न आहेत त्याला आपल्या परिसरातल्या सगळ्या लोकांनी साथ दिलेली आहे। सर्व राजकीय पक्षाचे आमचे व्यासपीठाचे सगळे सहकारी, खरं तर सगळ्यांची नावं घेतली पाहिजे पण मुळात स्पर्धेला सुरुवात व्हायला थोडासा उशीर झालाय। आमचे क्रीडापटू इथं मैदानामध्ये उन्हामध्ये आपलं सगळं भाषण उभ्यानं ऐकतायत, त्यामुळे त्यांच्या
आपण या ठिकाणी फार त्यांची कसोटी न पाहता त्यांची कसोटी मैदानात त्यांच्या खेळात पाहावी हेच जास्त योग्य आहे. त्यामुळे या सर्व खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वोत्कृष्ट खेळ सर्वोत्कृष्ट संघ या ठिकाणी जिंकू द्या अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ठाकूर साहेब. आपण अत्यंत अनमोल मार्गदर्शन सर्व खेळाडू आणि कोर कमिटीसाठी केलेलं आहे. यानंतर मी विनंती करतो आपल्या सर्वांचे लाडके आबा सन्माननीय माणिकरावजी जगताप साहेब यांनी आपलं मार्गदर्शन करायचं आहे. निजामपूर खेळाडूंना जरा सावलीत आलं तर चालेल. पुढे या पुढे या, सावलीमध्ये या. निजामपूर प्रीमियर लीग 2016 NPL 2 या भव्य अशा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सगळ्यांना प्रमुख अतिथी लाभलेले मुंबई बँकेचे अध्यक्ष, नव्यानेच विधान परिषदेवरती आमदार म्हणून ज्याची निवड झाली असे आमचे महाड पोलादपूरचे सुपुत्र, भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीणजी दरेकर यांनी आपल्याला या ठिकाणी उत्तम असं मार्गदर्शन केलं. ते पनवेलचे युवा आमदार, आमचे सहकारी मित्र प्रशांतजी ठाकूर, या ठिकाणी नायक मराठा समाजाचे अध्यक्ष वसंतजी कोळेकर, या भागातील एक ज्येष्ठ जुने राजकीय नेते माजी उपसभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजाभाऊ रणपिसे, सीतारामजी कोंडेकर, मानगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती तुकाराम सुतार, आमचे मित्र संजयजी घाग, राकेशजी गोसावी, चंद्रशेखर खानविलकर, उद्योगपती महेंद्रजी साळवी, लक्ष्मण वनगुले, मंगेश कोळेकर, संजय शेठ गुळंबे, भाजपच्या नगरसेविका पनवेलच्या मंगला राणे, बाबू खानविलकर, जनार्दन मानकर, निजामपूर प्रीमियर लीग कोर कमिटी महेश कोंडेकर, नितीन पवार, राजेश कदम, सुनील तेलंगे, बबन मोहिते, हरीश पवार, संतोष कोळेकर, राजू पारखे, संदीप दबळे, प्रवीण गोरे, प्रकाश जंगम, अमोल रणपिसे, विलास आंबिके, मंगेश कडू, मजीद सांगळे, तुषार भरेकर. मित्रांनो, सगळ्यांचीच नावं घ्यायची. सगळं बहरलेलं व्यासपीठ, सर्व खेळाडू, सर्व पत्रकार आणि या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, प्रथमतः मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. क्रिकेट हा जगातला नावाजलेला खेळ जो ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आणि बघता बघता त्याचं स्वरूप IPLचं आता NPL मध्ये झालं. मला सुरुवातीला काही लोकांचे फोन आल्यानंतर गेल्या वर्षी मला राजाभाऊ रणपिसेने विनंती केली की तुम्ही यावं. मला गेल्या वर्षी जमलं नाही, पण या वेळेला यावं अशा प्रकारची माझ्या अनेक सहकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर माझ्याकडे जी आमचे नितीन पवार असतील, राजाभाऊंचा फोन होता, संजय घाग होते, या सगळ्यांचे मला संजय गुळंबेंचा फोन आला, तुम्ही आलं पाहिजे. पण येत असताना इच्छाही होती की प्रवीण भाऊ पण आले पाहिजेत, प्रशांतजी पण आले पाहिजेत. आज जर का हे व्यासपीठ बघितलं तर इथं सर्व पक्षीय नेते आहेत. शिवसेनेचे आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, काँग्रेस पक्षाचे आहेत, पुढे RPIचा असेल, कुठला पक्ष राहिला असेल तर माफ करा, सगळ्या पक्षाचे आहेत. खेळ हा एकमेव असा आहे त्याला जात नाही, धर्म नाही. एक स्पिरिट असं असतं, हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, सिख असेल, तो संघासाठी खेळतो, देशासाठी खेळतो आणि अगदी ताकदीने हिमतीने खेळत असतो. आज हे लोक ग्रामीण भागापर्यंत येणं ही फार मोठी गोष्ट आहे. आमचे मित्र प्रशांतजी ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे क्रिकेट हा एकमेव खेळ असा आहे की पूर्वीचा आट्यापेट्या गेला, लगोर गेला, विटीदांडू गेला, या सगळ्या गोष्टी जात असताना सगळ्या तरुणांचं क्रिकेटवरती आता आकर्षण. लहान मुलगा जन्माला आल्यानंतर तो 2 वर्षाचा झाला, चालायला लागला का वडिलांकडे चॉकलेटच्या ऐवजी बॅट मागतो. हा इतका प्रसार आज आपल्या भारतामध्ये ह्या क्रिकेटचा या ठिकाणी झाला. आणि म्हणून गल्ली बोळामध्ये जी मुलं खेळतात त्यांच्याकडे कुतूहलाने आपण बघत असतो. एवढंच नाही तर आता ही गल्ली बोळातली मुलं थोडी मोठी झाली, कोणी आमदार झालं, कोणी माजी आमदार झालं, कोणी जिल्हा परिषद मेंबर झालं, आणि ही मुलं पण खेळताना तुम्ही कुतूहलाने बघत होता. बऱ्याच दिवसाची सवय नसल्यामुळे प्रवीण भाऊचा काही शॉट चुकला असेल, यांची बॉलिंग कुठं चुकली असेल, पण राजकारणामध्ये बाकी अचूक विकेट घेण्याचं काम ही मंडळी बरोबर करतात. त्याच्या बाबतीमध्ये कधी कॅच घ्यायचा, कधी स्पिन टाकायचा, कधी ऑफ स्पिन टाकायचा, हे यांच्याकडे शिकायचं.
योग्य वेळेला कसा निर्णय घ्यायचा, नेमकं कुठं जायचं आणि कुठं यशस्वी व्हायचं, हे राजकारणी माणसाकडे. आणि म्हणून उन्हामध्ये तापण्याचं कारणच ते आहे. आपण किती चांगले खेळलो तरी राज्यकर्त्याची साथ जोपर्यंत आपल्याला नाही तोपर्यंत आपल्याला या खेळामध्ये ताकद मिळत नाही, हिंमत मिळत नाही. आता सगळ्याच खेळात, सगळ्याच यशात, सगळ्याच क्षेत्रात गांधीजींची फार गरज आहे. आणि 2 दिवसामध्ये फार मोठी अडचण झाली. पण या सगळ्यावर मात करण्यासाठी आम्ही केव्हाच ठरवलं होतं. मोदीजींच्या मनात काय असेल कोण सांगू शकत नाही. पण काही घडलं तरी मुंबई बँकेचा अध्यक्ष आला की सगळे प्रश्न सुटू शकतात. कुठेही काढले तरी तिथे गांधी असतील. चिंता करण्याचं काही कारण नाही. मित्रांनो, विनोदाचा भाग सोडा, परंतु तुम्ही ज्या हिमतीने ह्या गोष्टी करताय म्हणून मी प्रमुखांना आणि आमच्या प्रशांतीला म्हटलं तुम्ही घ्या. आपण जर काही मुलांना प्रोत्साहन दिलं, हेच मैदान आहे, हेच कोकण आहे, तिथे दिलीप वेंगसर तयार झाला, सुनील गावस्कर तयार झाले, सचिन तेंडुलकर तयार झाला, प्रवीण आमरे तयार झाला, किरण मोरे तयार झाला. ही सगळी आपल्या भूमीत आहेत. किरण मोरे चक्क महाडचा आहे, अनेकांना माहिती. ही सगळी माणसं आज आपल्या ह्या कोकणात तयार झालेली आहेत की ज्यांनी देशाचं नेतृत्व या ठिकाणी केलं. माझी इच्छा एवढीच आहे, या सांघिक भावनेतनं आज तुम्ही टेनिसवरती खेळा, बघता बघता तुम्ही सीझनवरती जा. तुम्हाला माझी विनंती आहे, आज 12 संघ असतील, 180 या ठिकाणी खेळाडू असतील, परंतु या खेळाडूंमधून चांगले खेळाडू तयार करत त्यांना सीझनचं प्रॅक्टिस कसं देता येईल, मुंबई सारख्या ग्राउंडवरती त्यांना कसं पाठवता येईल. भाऊ, तुम्हाला बोलवण्याच्या पाठीमागचा हेतू तो आहे. गाव आम्ही सांभाळतो, मुंबई तुम्ही सांभाळायची. जिथून तयार होणारा खेळाडू मुंबईला जाईल, त्याला स्पॉन्सरशिप पासून त्याला तयार करण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करा. आमचं स्वप्न आहे की ह्या आमच्या भूमीचा एखादा तरी चांगला क्रिकेटपटू हा उद्याच्या रणजी पासून अगदी चांगल्या देशाच्या टीम मध्ये खेळला. जसा कबड्डी आज मर्दानी आणि जगापर्यंत पोहोचला, तसा क्रिकेट देखील हा मैदानी आणि मर्दानी खेळ आहे. त्यात हिंमत लागते, परंतु त्याला केवळ प्रोत्साहन नसल्या कारणाने काही मुलं घडू शकत नाहीत. मित्रांनो, तुमचा अधिक वेळ घेणार नाही. प्रचंड उन्हामध्ये तुम्ही तापलात. एखाद्या राजकीय नेत्याची सभा असती तर कोणी थांबलं नसतं. तर खेळाची आवड अशी आहे, या प्रेमाचं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी थांबावं लागतं. मी पुन्हा एकदा या सगळ्या तरुणांचं मनापासून अभिनंदन करतो. तुमची जिद्द, तुमची हिंमत, आणि म्हणून योग्य प्रकारचं सहकार्य माझ्याकडनं होईल. कारण आता वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या निवडणुका झाल्या नगरपालिका. काही घोषणा करायला गेलो तर म्हणतील मानगावात बोललेस पण नजर काय म्हाडवर आहे की काय. आणि म्हणून तसं न बोलता तुम्हाला जे लागेल त्या प्रकारचं सगळं सहकार्य तुमच्या कमिटीला करायला तयार आहे. आणि मी करत असतानाही माझा खारीचा वाटा आहे. मोठा वाटा देणारे माझे 2 मोठे भाऊ इथं बसलेले आहेत. त्यांनी त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या प्रकारचं सहकार्य करतील अशी मला भावना आहे. त्यांच्या कार्यात मी शुभेच्छा देतो, तुमच्या खेळाला शुभेच्छा देतो. 4 दिवस उत्तम दर्जाचा खेळ देऊन प्रत्येक तरुणाला प्रोत्साहन तयार करून तुमच्यातून अजून चांगले खेळाडू निर्माण होतील अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबासाहेब. प्रत्यक्ष सरस्वतीलाही यावं वाटावं असं आपलं वक्तव्य. मी साहेबांचं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी एक सत्कार करायचा राहून गेला. भारतीय सीमेवर गेले 15 वर्ष सातत्याने सेवा करणारे आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेले आमचे चासगावचे रहिवासी आणि सर्वांना अभिमान वाटावं असं तरुण नेतृत्व सन्माननीय प्रमोदजी शिंदे साहेबांचा सत्कार सर्व मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रवीणजी दरेकर साहेब आणि सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. भारत मातेच्या सेवेसाठी गेले 15 वर्ष. भारत माते की जय. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रवीणजी दरेकर साहेब, मुंबई बँकेचे अध्यक्ष, हे आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील. निजामपूर प्रीमियर लीग 2016च्या या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित काँग्रेसचे सन्माननीय नेते माजी आमदार माणिकराव जगताप साहेब, भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष विद्यमान आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय वसंत पोळेकर साहेब, राजाभाऊ रणपिसे, सीताराम कोंडेकर, तुकाराम पवार, संजय शेठ गुलांबे,
संजय घाग, राकेश गोसावी, मंगेश पोळेकर, लक्ष्मण पनगुले, महेंद्रजी साळवी, पनवेलच्या नगरसेविका मंगलाताई राणे, व्यासपीठावर उपस्थित विविध पक्षाचे, विविध क्षेत्रातले सर्व मान्यवर आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, खरं म्हणजे रणरणत ऊन आहे आणि आपण सारेजण या उन्हामध्ये खेळणार आहात, त्यामुळे जास्त काही भाषण आपल्या समोर करणार नाही. परंतु सर्वप्रथम मी निजापूर प्रीमियर लीगच्या आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारच्या खेड्यामध्ये एवढ्या भव्य प्रमाणावर आपण अत्यंत नियोजनबद्ध अशा कॉर्पोरेट क्षेत्रालाही लाजवेल अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या, त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि मगाशी माणिकरावांनी सांगितलंय ते खारीचा वाटा घेणार आहेत, मी सिंहाचा वाटा घ्यावा आणि त्यासाठी भाऊ तुम्हाला बोलवलेला आहे. परंतु आता तुम्हाला रोख रक्कम कॅश लावता येणार नाही, तुम्हाला चेक पाहिजे, मुंबई बँकेचा देईन मी, कारण रोखीवर मोदी साहेबांनी पूर्णपणे बंदी आणलेली आहे. आणि त्यामुळं माणिकराव असतील, प्रशांतजी असतील, मी असेल, आम्ही तुमच्यासारख्या या स्पर्धेतनं या ठिकाणी खेळत स्पर्धा करत या ठिकाणी राजकारणात आलो आणि आज आपल्या समोर पदाधिकारी लोकप्रतिनिधी म्हणून उभा आहोत. मगाशी आमचे आबा प्रशांतजी बोलले की कोणी कुठे जातं, बरोबर आम्हाला वेध अचूक वेध कळतो, म्हणून आबा मी मगाशी विकेट तेवढ्यासाठी सोडली, बोला आबा बॉलिंग करताय, आपण आऊट झालं तर आबाचा आत्मविश्वास वाढेल. आणि आबा सांगतात ते मी ऐकतो. मगाशी आबा म्हणाला मी सांगतो तसं करा, मी फित कापली, प्रशांतजीने हार घातला, मग कुटुंबात आलात तर आबा आणखी अधिकारवाणीने आम्ही आपलं ऐकू. कारण शेवटी चांगली लोक चांगल्या ठिकाणी चांगल्या व्यासपीठावर असणं आवश्यक आहे. जरी हे राजकारणाचं व्यासपीठ नसलं तर एक वेगळी दिशा. आज या ठिकाणी खेळत असताना आपण काल परवा एक ऐतिहासिक निर्णय झाला, जो त्या ठिकाणी काळा पैसा होता, जी अनेक लोक बोलायची या काले धन का क्या होगा, काळ्या पैशाचं काय झालं. कदाचित मुठभर 2-4% लोकांना त्या ठिकाणी त्रास झाला असेल, परंतु या देशातला सर्वसामान्य माणूस जो त्या ठिकाणी दिवसभर काम करतो, काबाड कष्ट करतो, जो माणूस टॅक्स पेयर आहे, अशा देशातल्या जवळपास 97-98% लोकांना आनंद झाला आणि येणाऱ्या काळात आपला देश जगाच्या पाठीवर 1 नंबरचा राहील, असा एक ऐतिहासिक निर्णय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी घेतला. त्याबद्दल आपल्या लीगच्या वतीनं सुद्धा मी पंतप्रधानांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण शेवटी राजकारणात पक्षी व्यासपीठ जरी असली तरी त्या ठिकाणी मी देश हिताला पंतप्रधानांनी प्राधान्य दिलंय. आबा आपल्याला विश्वास वाटणार नाही की त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या केंद्रातल्या मंत्र्यांना सहकार्यालाही माहित नव्हतं, पक्षाला काय वाटेल याची पर्वा नव्हती. कारण पक्षाच्या भूमिकेमध्ये पक्षापेक्षा देशाला प्राधान्य ही त्या पक्षाची भूमिका आहे आणि मोदींनी तंतोतंत देश हिताला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि याचा एक ऐतिहासिक असा निर्णय घेतलाय. हे जरी राजकारणाचं व्यासपीठ असलं, खेळाच्या बाबतीत आबा मला अत्यंत चांगली सूचना केली. मी शेवटी कुठे जात असतो, मग क्रीडा क्षेत्रात असो, सांस्कृतिक क्षेत्रात असो, ज्या ठिकाणी रिझल्ट ओरिएंटेड काम होईल, ज्या ठिकाणी काहीतरी आउटपुट मिळेल असं मी नेहमी बघत असतो. आज मुंबईला मी राहत असताना उपनगरामध्ये प्रशांतजी, मी जेव्हा छोट्या छोट्या चाळींमध्ये त्या ठिकाणी सांस्कृतिक स्पर्धांना जातो, मग तिथे पण डान्स स्पर्धा असते, सिंगिंग कॉम्पिटिशन असतं, तर मी सगळ्या आमच्या चाळीतल्या इमारतीच्या लोकांसाठी मोठ्या स्पर्धा घेऊन चांगले दिग्दर्शक आणून त्यांना छोट्या छोट्या नाटकात भाग दिला. दिग्दर्शकांना सांगितलं आमच्यातला स्पार्क बघा, कोण चांगला गातोय बघा, कोण चांगला ऍक्टिंग करतोय बघा, आणि त्यांना त्या ठिकाणी व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आबा निश्चितपणे आपण जी अपेक्षा व्यक्त केली, माझं तर स्वप्न आहे की या रायगड जिल्ह्यामध्ये एक चांगलं सीझनचं स्टेडियम व्हावं. माझ्या खेड्यापाड्यातल्या या साऱ्या मुलांना त्या ठिकाणी आपलं बंधुत्व केवळ अशा प्रकारच्या एखाद्या तोंडामध्ये एखाद्या आपल्या अशा मैदानात दाखवण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर
माणगावचा, महाडचा, रायगडचा खेळाडू खेळला पाहिजे भूमिका आहे. मी राज्याच्या क्रीडा मंत्र्यांना बोलेन, मुख्यमंत्र्यांना बोलेन, प्रशांतजी आपण सारे आग्रह करू. आणि जर पुण्याचा एखादा क्रिकेटपटू देश पातळीवर खेळत असेल, मुंबईचा क्रिकेटपटू त्या ठिकाणी देश पातळीवर खेळत असेल आणि कोकणातले अनेक क्रिकेटपटू जर मोठे मुंबईत जाऊन झाले असतील तर माझ्या कोकणाच्या भूमीत सुद्धा क्रीडापटू क्रिकेटपटू झाले पाहिजेत. आबा त्यासाठी जी मदत लागेल, आपण जी चांगली मुलं या ठिकाणी पाठवाल त्यांना मार्गदर्शन आणि मदत करण्याची भूमिका घेऊ. सुदैवानं आपले पवारसाहेब बीसीएला अध्यक्ष आहेत, आमच्या आशिष शेलार उपाध्यक्ष आहेत, जे आम्ही तुमच्या पावलावर पाऊल टाकून क्रीडा क्षेत्रातील चांगल्या प्रकारे काम करतोय आणि आपल्या साऱ्या लोकांचा उपयोग इतक्या तरुण माझ्या सहकार्यांना व्हायला पाहिजे. कारण जसा मगाशी शहीदाचा सन्मान केला, शहीदांना अनेक प्रतिष्ठा प्राप्त झाली. का प्रतिष्ठा प्राप्त झाली? त्या ठिकाणी देशामध्ये शहीद जे सीमेवर भूमिका त्या ठिकाणी निभावतायत, आपल्या प्राणाची आहुती लावतायत, ती आज आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी लक्षात आलंय. आणि म्हणून जो आमचा मिलिटरी मन कधी गावात त्या ठिकाणी तेवढं महत्व नव्हतं, आज गावातला शहीद म्हटलं, आज गावातला मिलिटरी म्हणाला तर त्यांच्याकडे आपण शहरात असो ग्रामीण भागात असो अस्तेवाईकपणे एवढ्यासाठीच पाहतो की त्या शहीदांप्रती आज देशामध्ये कृतज्ञतेचं वातावरण त्या ठिकाणी आहे. म्हणून आबा कृतज्ञतेच्या भावनेतनं मी गेल्याच महिन्यामध्ये 10 दिवसापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बँकेत आणलं होतं आणि जे उरी हल्ल्यात 4 शहीद त्या ठिकाणी जे शहीद झाले त्यांना 5-5 लाख रुपये जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांना थेट आर्थिक मदत केली. यामागे भावना ही की जो आपलं बलिदान करतो, जो त्या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये त्याग करतो त्याला त्या ठिकाणी त्याच्या त्यागाला, त्याच्या बलिदानाला त्या ठिकाणी आपण नतमस्तक झालं पाहिजे. अशा प्रकारच्या मुलांना या सगळ्या गोष्टीतनं प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली पाहिजे, ही भावना घेऊन या ठिकाणी आम्ही सारी मंडळी काम करतो. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आयोजकांनी सुद्धा निजामपूर प्रीमियर लीग म्हणजे निजामपूर परिसरातील लोकांना एकत्रित आणण्याचं व्यासपीठ अशा प्रकारचा याचा उल्लेख केलाय. क्रीडा क्षेत्राबरोबर या परिसरातील लोकांचं सुद्धा जीवनमान उंचावलं पाहिजे, त्यांच्या सामाजिक अडचणी, त्यांच्या असणाऱ्या विकासाच्या गोष्टीत सुद्धा इथल्या तरुणांनी लक्ष घातलं पाहिजे. कारण शेवटी या साऱ्या क्षेत्रात ज्या वेळेला त्या ठिकाणी स्तरीय येईल, ज्या वेळेला सगळ्यांचा विकास होईल, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी समाधान मिळतं. पुन्हा एकदा मी प्रीमियर लीगच्या संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण काळजी करू नका संजय घाट, तुम्हाला जी मदत लागेल ती मदत निश्चितपणे या ठिकाणी आम्ही करू, काही काळजी करायचं कारण नाही. विजेत्यांना आपल्या स्पर्धेतील सहभाग्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. खेळासाठी मला या ठिकाणी बोलावलं, सन्मानित केलं. खरं म्हणजे आबा आजचा माझा धावपळीचा दिवस आहे, कारण 500च्या नोटा बंद झाल्यापासून आमच्या बँकांवर रांगा लागलेत. अशा वेळेला त्या ठिकाणी बँकेत थांबणं सगळं, कारण माझ्या बँकेच्या 55 ब्रांचेस आहेत, 55 ब्रांचेसवर रांगा, त्यातनं होणारे परिणाम दुष्परिणाम यावेळेला हेडक्वार्टरला उपस्थित असणं आवश्यक असताना सुद्धा आपण सगळ्यांनी ज्या प्रेमानं ज्या आपुलकीनं या ठिकाणी बोलावलं त्यासाठी मी उपस्थित राहिलो. असंच प्रेम, असंच सहकार्य आपलं राहो. आमच्याकडून जी मदत इथल्या तरुणांच्या उत्कर्षासाठी, इथल्या सामाजिक उत्कर्षासाठी लागेल ती सदैव आम्ही करू, एवढा विश्वास देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद जयकर साहेब, आपण अत्यंत अनमोल मार्गदर्शक, सर्व खेळाडू मित्र, उपस्थित सर्व प्रेक्षक आणि एपीएल कोर कमिटीला गेलेले आहे. साहेब, आपण सर्व मान्यवर या व्यासपीठावर आहात. मी आपल्याला विनंती करतो की आमची 82 गावाची एक संघटना आहे, जवळजवळ विजापूर विभागामध्ये 84 गावांचा समावेश होतो आणि त्याची एक संघटना आहे आंतरगाव क्रिकेट असोसिएशन म्हणून, आणि त्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये मोठमोठ्या स्पर्धा खेळवल्या जातात. खेळाडूंना मैदान उपलब्ध होत नाही, तरी ओव्हर सारखं मैदान आपण कमी भाडेतत्वावर कसं उपलब्ध करता येईल ही छोटीशी विनंती मी आपल्याला करतो. यानंतर पहिला सामना इथे रंगणार आहे, तो म्हणजे अमोल रणपिसे यांचा राया सुपरस्टार आणि सुनील तेलंगे यांचा तेलंगे टायटन्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी झेंड्यासमोर यायचंय. पनवेलचे सन्माननीय आमदार
प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते नाणेफेक होते या सामन्याची। या कार्यक्रमासाठी मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सन्माननीय आमदार प्रवीणजी दरेकर साहेब, तसेच आपल्या सर्वांचे लाडके आबा सन्माननीय माणिकरावजी जगताप साहेब, जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षीताई रणपिसे, राजाभाऊ रणपिसे, मंगलताई राणे, संजयजी गुळांबे साहेब, बाबूशेठ खानविलकर, तुकारामजी सुतार साहेब, तसेच आमचे संजयजी घाग साहेब, राणे साहेब, तसेच मोरे साहेब, कोंडू फाळके साहेब, तसेच जनार्दनजी मारकर साहेब, सर्व मान्यवर मंगेशजी बटावळे साहेब इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल उद्घाटन सोहळा प्रसंगी मी आपले आभार व्यक्त करतो आणि उद्घाटन सोहळा हा इथे संपन्न झाला असं मी जाहीर करतो। जय हिंद।